सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विकसित भारत 2047 व विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर समग्र व सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आहे। हा संकल्प अधिक दृढ व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने राज्य शासनाची वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज येथे केले। भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, महापालिका आयुक्त सुनील लहाणे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, सैनिकांचे कुटुंबीय व अनेक मान्यवर उपस्थित होते। विविध सन्मान, पारितोषिक वितरण भारतीय सैन्यातील नायक विज्ञानकर भास्कर सरदार यांना अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावताना अपंगत्व आले, त्यांच्या वतीने त्यांचे बंधू प्रभाकर भास्कर सरदार यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते ताम्रपट देण्यात आला। देशासाठी योगदान देणाऱ्या सैनिकांच्या तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव यावेळी करण्यात आला। शासनाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमात उल्लेखनीय कार्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, अति जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्रीनिधी वाजपेयी, स्वीय सहाय्यक गजानन गवई, मोहन साठे, प्रशांत देशमुख, सर्जेराव थोरात, हेमंत जामोदे, निलेश गाडगे, मंगेश ताथुरकर, कृषिकेश आगरे यांचा सन्मान करण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.